आज जी वडवणी नगरपंचायतमध्ये सर्वसाधारण सभा संपन्न झाली, या सभेच्या माध्यमातून कुठले विषय आणि काय 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 निर्णय झाले आणि याबाबत काय सविस्तर सांगा. आज सभेमध्ये एकूण 14 विषय या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी महत्वाचे विषय जर म्हणले तर सर्वप्रथम कर आकारणीचा, स्मशानभूमी, दुसरा विषय स्मशानभूमीसाठी जागा संपादित करण्याचा, तिसरा विषय तीर्थक्षेत्र आराखडा बाबत ठराव घेण्याचा आणि नगरपंचायतीच्या आवारात महापुरुषांच्या पुतळे बसवण्याचा. तर सर्वप्रथम या ठिकाणी जे तीर्थक्षेत्र आराखड्यात फक्त दहिसतांडा येथील सती सामंतदादा मंदिराचा समावेश त्या ठिकाणी ठरावामध्ये केला होता. त्याच्यासोबतच सती सामंतदादा मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्यात घेऊन त्यासोबत चौंडेश्वरी माता मंदिर व चौपळदरा तांड्यातील महादेव मंदिर याचाही या तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये समावेश करावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे आणि ठरावामध्ये ते तसं आमचं आम्ही नमूद करून घेतलेलं आहे की सती सामंत मंदिरासोबत चौपळदरा तांड्यातील महादेव मंदिर व चौंडेश्वरी माता मंदिर यांचाही तीर्थक्षेत्र आराखड्यात समावेश करावा. आणि तदनंतर नगरपंचायतीच्या आवारामध्ये सर्व नागरिकांच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार सर्वच महापुरुषांचे जशी मागणी आहे त्या सर्व महापुरुषांचे, मग त्यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वसंतरावजी नाईक साहेब, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, गोपीनाथरावजी मुंडे साहेब, अजितदादा पवार साहेब, अशा विविध महापुरुषांचे सर्वच पुतळे या आवारात अभिवादनासाठी असावेत, एक ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आला. त्यानंतर आरक्षण क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 1 मध्ये आरक्षित स्मशानभूमीसाठी एक जागा आरक्षित होती, परंतु ती आरक्षित जागा तत्काळ संपादन करून त्या ठिकाणी स्मशानभूमी बांधायची ही प्रोसेस चालू करण्यासाठी जो आज तत्काळ ठराव ठेवला होता त्या ठरावाला स्पष्टपणे आम्ही या ठिकाणी विरोध केला. कारण की सध्या जी स्मशानभूमी वडवणीच्या मधोमध सर्व चहूबाजूने अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी एका वेळी 3 अंत्यविधी करण्याची व्यवस्था, अत्याधुनिक संडास बाथरूम सुविधा, आसन व्यवस्था स्टेडियम सारखी असताना आपल्या गावच्या लोकसंख्येच्या मानाने आणि गरजेनुसार पुढील 20 वर्ष तरी त्या स्मशानभूमीची आवश्यकता नाही. आज आवश्यकता, आपण जर उद्या आज ती संपादित करायचं म्हटलं तर त्याचा पैसा पूर्ण नगरपंचायतला आपल्याला खर्च करावा लागतो भूसंपादनाचा, पुढील कामाचा. तर तो पैसा आज तिथं अत्यावश्यक खर्च करण्याची गरज नाही. आज अत्यावश्यक जर कोणती बाब असेल तर आठवडी बाजाराला या ठिकाणी आपण बघितलं की आपल्याकडे जागा उपलब्ध नाही. मग आठवडी बाजारासाठी आपण आरक्षित जागेतली 2 एकर आपल्याला बाजारायोग्य जी जागा आम्ही सजेस्ट करते, सर्व नगरसेवक संमतीने सजेस्ट करतील, सर्वप्रथम आठवडी बाजारासाठी जागा या ठिकाणी संपादित करून घ्या. तदनंतर आठवडी बाजाराची जागा संपादित करून आठवडी बाजार आपल्या स्वतःच्या हक्काच्या जागेत नगरपंचायतच्या झाल्यानंतर मग बाकीचे भूसंपादन करा किंवा बाकीचे विकास कामं त्याच्यानंतर भूसंपादनाचा बाकीचा त्या फंडाचा विचार करावा प्राधान्याने. आणि सर्वप्रथम आठवडी बाजाराची जागा भूसंपादन करून त्यासाठीच आपल्याला तो गाळ्याचा, शॉपिंग कॉम्प्लेक्सचा निधी खर्च करावा ही स्पष्ट मागणी आम्ही आमच्या ठरावाद्वारे या ठिकाणी केलेली आहे. त्यातही त्यांनी त्याला सर्वानुमते सगळ्यांनी संमती दिलेली आहे. आता राहिला विषय सर्वात महत्वाचा आणि कळीचा की कर आकारणीचा. वाढीव कर आकारणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण बघितलं की झालेली होती, लोकांमध्ये एक तीव्र असा संताप आणि असंतोषाचं वातावरण निर्माण झालं की अशी कशी मोगलशाही रजाकारी पद्धतीने कर आकारणी चालू आहे. परंतु आज आम्ही मागणी केल्याप्रमाणे आमच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी मीटिंगमध्ये
विषय ठेवण्यात आला. शेवटचा विषय तोच होता आपण मागणी केल्यामुळं. आणि त्या ठिकाणी त्या कंपनीच्या लोकांनाही तिथं बैठकीला बोलवण्यात आले होते प्रशासनाच्या वतीनं. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या चुकाही कबूल केल्या की त्यांच्याकडून कशा पद्धतीने चुकीच्या नोंदी झाल्या आहेत, चुकीच्या पद्धतीने कर आकारणी झालेली आहे आणि कशी वाढीव कर आकारणी झाली हे त्यांनी कबूल केलंय. माझ्या अगोदरच अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, यांनी आपलं स्टेटमेंट आणि मत व्यक्त केलेलं आहे की हा पूर्ण सर्वे सगळं रद्द करून या ठिकाणी पुनर्सर्वेक्षण आपण पूर्ण 5 ते 6 हजार जेवढं काही नोटीस मालमत्ता या ठिकाणी नोंदविली आहेत त्याचं पुनर्सर्वेक्षण करून आपण निवासी आणि अनिवासी हे दोनच कर आपण या ठिकाणी लावण्यात यावेत. कारण की वेळोवेळी या ठिकाणी ग्रामपंचायत असेल किंवा 2015ला झालेली नगरपंचायत असेल तेव्हापासून वेळोवेळी या ठिकाणी आपण काही ना काही प्रमाणात मालमत्ता कर वाढीव देण्यात आलेला आहे आणि तो आपण करत आलेलो आहोत. त्याच्यामुळं वाढीव कर हा कदापिही आपल्याला मान्य होणार नाही अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी आम्ही मांडली. कारण की जर एखाद्या माणसाने आपली स्वतःची जागा जर किरायाने दिली आणि त्याला वार्षिक किराया समजा जर 1 लाख रुपये जर येत असेल त्या गाड्याला, तर त्या भाडे मालकाला नगरपंचायतचा टॅक्स 35% लागणार आहे. म्हणजे 35,000 रुपये निव्वळ नगरपंचायतला टॅक्स भरायचा. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की उदाहरणार्थ लाख रुपये आले तर 35,000 रुपये नगरपंचायतला चालले. त्याच्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती त्याच्यासाठी काही खर्च जाणार आहे आणि जो निव्वळ उत्पन्न म्हणून आपल्याला जे काही त्या भाड्यातून नफा भेटणार आहे त्याच्यावर 33% कर लागणार आहे. म्हणजे 33, 35 आणि आपला देखभाल दुरुस्ती असा 82% जवळपास खर्च. म्हणजे जर लाख रुपये भाडं आलं तर 82,000 रुपये आपले कशापोटी चाललेत, करापोटी चाललेत. आणि आपल्या हातावर म्हणजे मूळ मालकाच्या हातावर ज्यांनी भाड्याने जागा दिली त्याला फक्त 18,000 रुपये लाखामागं वर्षाकाठी राहतात. ते काय इतका राजाकारी पद्धतीने कर या ठिकाणी लादण्यात आला होता. तो सध्या मीटिंगमध्ये सर्वानुमते आणि सगळ्यांनी मान्य केलंय की फक्त तशा पद्धतीने कर न आकारता निवासी अनिवासी अशा 2 पद्धतीने जो आहे त्या दरानुसारच हा दर कायम ठेवून आपण तो कर मंजूर करून कसल्याही प्रकारचा वाढीव कर न करता आपण पुनर्सर्वेक्षण करून पूर्ण ह्या सगळ्या गोष्टी मीटिंग समोर ठेवू. कारण त्याच्यात प्रशासनाची अशी चूक झालेली होती की यांनी सर्वेक्षण केलेले हे ज्या सगळ्या नोटीस आहेत, जे मालमत्तेच्या नोंदी केल्यात, 1 वर्ष झालं त्यांनी प्रशासनाला या ठिकाणी सदरच्या कंपनीने दिल्या होत्या असं जाहीर मीटिंगमध्ये आज सांगितलं. आणि नगरपंचायतनी त्यांना लेखी स्वरूपात पत्रातही कळवलं की आम्हाला हे सर्वे मान्य आहे आणि तुम्ही पुढील कामकाज करा. त्या पद्धतीने त्यांनी ते नोटीस वाटपाचं कामकाज केलं. त्याच्यामुळे हलगर्जीपणा या ठिकाणी प्रशासनाच्या कर्मचाऱ्याच्यामुळं या ठिकाणी अंगलट आला आणि लोकांना या ठिकाणी मनस्ताप झाला. त्याबद्दल त्या कंपनीने प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आणि सर्वानुमते सगळ्यांच्या सहमतीने सदर सर्वे रद्द करून परत सगळ्यांच्याच तक्रारी ग्राह्य धरून 100% लोकांचा डबल सर्वे करून निवासी अनिवासी एवढा कर लावून या ठिकाणी कसल्याही प्रकारचा वाढीव कर आपण या ठिकाणी करणार नाहीत असं दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये आणि आपल्याही प्रतिनिधींना सांगितलंय. त्यामुळं या ठिकाणी आज आनंदाची बाब वाटते की खरोखरच या ठिकाणी जो रजाकारी पद्धतीचा कर या ठिकाणी लादण्यात आला होता तो आज तोंडी स्वरूपात का होईना थांबलाय. परंतु यदा कदाचित जर पहिले पाडे 55 जर पाठीमागं जर कुठलं वेगळंच होत असेल आणि बोलायचं वेगळं आणि कागदावर वेगळं जर घडलं तर त्याच्यावरही आम्ही लक्ष ठेवून राहू आणि वेळोवेळी ज्या काही गोष्टी आपल्याला आवश्यक असतील त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाठपुरावा या ठिकाणी करू. त्याच्यामुळं सर्वसामान्य नागरिकांनाही विनंती आहे की कुठलाही वाढीव करानुसार जर कुणी तुम्हाला कर मागितला तर तो तुम्ही भरू नका. काही अडचण आली तर आम्हाला संपर्क करा, आम्हाला कळवा. कारण की वाढीव कर लागू करण्यात आलेला नाहीये. आजच्या मीटिंगमध्ये सुद्धा सर्वानुमते सगळ्यांच्या संमतीने तो सगळा कर रद्द करून पुनर्सर्वेक्षण करण्याची
ठराव या ठिकाणी केलेला आहे त्यानुसार आदेश त्या कंपनीला देण्याचे ठरले आहे. त्याच्यामुळं कुणीही आता नवीन वाढीव कर पद्धतीने भरू नये आणि जोपर्यंत पुनर्सर्वेक्षण करत असताना आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन आपली मालमत्ता योग्य पद्धतीने ते नोंद करतायत का, वाढीवही करू नयेत, कमीही करू नयेत आणि विनाकारण याची त्याच्या नावावरही करू नयेत. याच्यासाठी बारकाईने आपल्याकडे सर्वेक्षणाला आल्यानंतर त्या पद्धतीने आपण स्वतः जातीने हजर राहून त्या ठिकाणी योग्य तीच आपली नोंद या ठिकाणी सर्वेक्षणात करावी आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या मीटिंगमध्ये ठराव सर्वानुमते मंजूर केला आणि भाग पाडलं की हा रजाकारी कर रद्द करण्यासाठी आणि पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी जी मागणी केली ती या ठिकाणी मंजूर करण्यासाठी सगळ्यांना भाग पाडलं. त्याकरिता प्रशासन असतील, सर्व सहकारी असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्वांचं मी सर्व नागरिकांच्या वतीनं, वडवणीकरांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो की तुम्ही हा रजाकारीचा कर मासिक मीटिंगच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी तोंडी तर दिलाय, परंतु कागदावरही तो तशाच पद्धतीनं लागावा आणि कसल्याही पद्धतीने वाढीव दर आणि वाढीव कर या ठिकाणी आम्ही भरणार नाहीत ही ठाम भूमिका कालही होते, आजही आहे आणि उद्याही यदा कदाचित जर त्याच्यात कुठला उलटफेर झाला तर त्याच्या विरोधात लढायला आम्ही कायम तयार आहोत. नागरिकांमध्ये या नोटीसमुळे एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या भीतीपोटी अनेक नागरिक तक्रार मारत होते नगरपंचायतमध्ये आणि आपल्याकडेही तक्रारी करत असतील, तर ती भीती जी होती निर्माण झाली त्याबद्दल काय सांगा? नाही, साहजिक परिस्थिती अशी झाली की त्यांनी सर्वे करताना उदाहरणार्थ की तुमचा 2 गाळे आहेत, 15/30 गाळे किरायाने दिलेले असतील, 1,00,000 रुपये सालानी भाडं दिलेलं असत, तर त्यांनी सर्वे करताना त्या किरायादाराची तिथे जाऊन त्याची सही घेतली. त्याला विचारलं तुला काय किराया आहे, त्यांनी सांगितलं 1,00,000 रुपये किराया. 1,00,000 रुपये किराया म्हणलं की त्यांच्या एका गाळ्याला 1,00,000 रुपये तर दुसऱ्या गाळ्याला 1,00,000, 2,00,000 रुपये किराया वार्षिक येत होता तुम्हाला समजा. तर त्या 2,00,000 म्हणजे प्रत्येक गाळ्यामागं 35% टॅक्स त्यांनी 1,00,000 35,000 रुपये टॅक्स निव्वळ नगरपंचायतचा या ठिकाणी लावला. आणि तो कर खरं तर जे शासकीय रजिस्टर डॉक्युमेंट केलेले असतात, रजिस्टर ज्या पद्धतीने आपण भाडेपत्रक करतो शासकीय जागेचं, जसं कुठले ऑफिसेस असतील, कुठले हे असतील, शासकीय कार्यालय असतील, त्यांच्यासाठी तो नियम लागू आहे असं आम्हाला त्या मीटिंगमध्ये प्रशासनाने आणि त्या कंपनीने सांगितलं, परंतु त्याचीही आम्ही तपासणी करत आहोत. त्याच्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने चुकीचं काम केलं ते त्यांनी आता रद्द करण्याचं या ठिकाणी सर्वानुमते मंजूर केल्यामुळं त्याच्यावर मी काही अधिक काही जास्त बोलणार नाही, कारण की आज जर त्यांनी त्या पद्धतीने पॉझिटिव्ह जर आपल्याला जर साथ देत असतील तर आपणही पॉझिटिव्ह पद्धतीने त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी राहू, परंतु त्याच्यात कसलाही उलटफेर न होता वाढीव कदापि कर आम्ही या ठिकाणी सहन करणार नाहीत हे पुन्हा एकदा सांगण्यात. इतरही काही विकासात्मक बाबी आहेत किंवा काही विषय झाले असतील ना? विषय म्हणजे एक तर वार्ड क्रमांक 1 मध्ये 444 मध्ये स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित होती. ठीक आहे, आरक्षित जागा आहे आणि त्याच्यात असा ठराव आज मांडण्यात आला की ती जागेवर स्मशानभूमी भूसंपादन करावं आणि स्मशानभूमीसाठी जागा ती खरेदी नगरपंचायतने करावी. तर त्याच्यासाठी लागणारा जो फंड आहे भूसंपादन करायला, तो शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या भाडेतत्वावर जे काय आपल्याला डिपॉझिट आले त्याच्यातून तो खर्च करायचा घाट या प्रशासनाने घातला होता. परंतु आपण जर बघितलं तर आज पावसाळ्याचे दिवस आहेत, थोड्याही पावसाच्या सरी पडल्या तर आपला सगळा बाजार पूर्णपणे विस्कळीत होऊन जातो आणि लोकांची धावपळ आणि अतोनात नुकसान या ठिकाणी व्यापाऱ्याचं, लहान लहान व्यापाऱ्याचं, ज्यांचं हातावर पोटे बाजारात या ठिकाणी उपजीविका भागवतात त्यांचं. तर आज एवढा मोठा तालुका, एवढं मोठं उत्पन्न असणारं गाव, एवढं मोठं मूल्यांकन असणाऱ्या गावात आज स्वतःची मालकीची बाजार बसवण्यासाठी जागा आपल्याकडे नाही. त्याच्यामुळं कुठलाही प्रश्न आपल्या सर्वप्रथम मागे सगळे ठेवून सर्वप्रथम या ठिकाणी आठवडी बाजाराची जागा भूसंपादन करून आठवडी बाजारासाठी मालकीची जागा आपल्याला नगरपंचायत या ठिकाणी तात्काळ अगोदर घ्यावी, तदनंतरच बाकीच्या पैशाचा विनियोग उपयोग काय करायचा तो करावा. सर्वप्रथम उपयोग हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो सर्वसामान्याचा, तो आठवडी बाजाराचा. त्याशिवाय दुसरी जागा सुरुवातीला आता आम्ही खरेदी करण्यास स्पष्ट आमचा विरोध आहे, तो कायम राहील. बस स्थानकाचा प्रश्न
बसस्थानकाची आपण बघितली जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. महसूल प्रशासनाला या ठिकाणी ती जागा हँडओव्हर परिवहन महामंडळाला करण्यासाठी आमदार साहेबांनी शिफारस पत्रही त्या ठिकाणी दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांनाही त्यांनी त्या पद्धतीने आपलं पत्र दिलेलं आहे. त्याच्यामुळे ती प्रोसेस चालू आहे. परिवहन महामंडळाला ती जागा हस्तांतरित झाल्यानंतर त्या ठिकाणी बस स्टँड उभारायला थोडा या ठिकाणी निधी उपलब्ध होईल. तोपर्यंत तो आता होणार नाही. आगामी काय आहे नगरपंचायत? आगामी ध्येय धोरण आता काही नवीन कामे प्रस्तावित केलेली आहेत. परंतु आता नवीन कामे प्रस्तावित करत असताना आता निवडणुका जवळ आल्यात. त्याच्यामुळे आता ते नवीन कामे आता किती दिवसात होतील की नाही होतील याच्या साशंका आहे. कारण की पहिल्याच कामाची जर आता बघितलं विषय होते आजही की त्या कामाला मुदतवाढ देणे. जवळपास 2022-23 ला झालेल्या वर्क ऑर्डर आहेत. त्यांना मुदतवाढ देत देत आज 3 वर्ष झाले ते काम आणखीही संपले नाहीत आणि त्यांना आणखी मुदतवाढ देत आहेत. म्हणजे जुने 3-3 वर्षापासूनचे काम आजही ते गुत्तेदार या ठिकाणी कंप्लीट करायला तयार नाहीत किंवा आजही ते अर्ध्यावरती सोडून बंद चालू या ठिकाणी चालू आहेत. त्याच्यामुळं त्यांनाही आता सक्त ताकीद देऊन तात्काळ ह्या पावसाळ्याच्या आत पूर्ण कामं संपविण्यासाठी आम्ही ताकीद देऊन या ठिकाणी मुदतवाढ देण्यास विरोध दर्शविला आहे. त्या मुदतीमध्ये ते कामं तात्काळ संपवावेत आणि लोकांची जी काही फंड येऊन कामं असताना सुद्धा या ठिकाणी जी गैरसोय होती आणि जी लोकांची या ठिकाणी फंड येऊन जी समस्या सोडवण्यासाठी आपण रस्ते वगैरे ते विनाकारण त्या हलगर्जीपणामुळे गुत्तेदाराच्या इतके वर्ष 2-2, 3-3 वर्षापासून प्रलंबित आहेत. आता 2 गट होते आतापर्यंत. आता एकाच नेतृत्वाच्या अनुषंगाने आपण दोन्ही गट काम करतात. प्रकाशदादांच्या नेतृत्वात याबाबत काय सांगाल? दोन्ही गट तर एकत्र आहेत, मग विरोध कशाचा कोणाचा होतो? नाही, दोन्ही गट मी काय म्हणतो की गट आता तरी या ठिकाणी गट दोन्ही पक्षात एक काम करीत असतील तर ज्यावेळेस दोन्ही पक्ष वेगवेगळे होते त्यावेळेसही विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही योग्य निर्णय असतील त्याला साथ द्यायचं काम आम्ही नेहमी पहिल्यापासून या ठिकाणी विरोधक असलो तरी विकासाच्या दृष्टीने विकासासोबत राहायचं काम आम्ही केलेलं आहे. आणि या ठिकाणी जरी दोन्ही गट एका पक्षात असतील तरी जे सार्वजनिक दृष्टिकोनातून योग्य आहे, सार्वजनिक हिताचं आहे आणि जे सर्वप्रथम आवश्यक आहे नागरिकांसाठी आणि जे नागरिकांवरती अन्यायकारक आहे त्या सगळ्या गोष्टींना विरोध करण्याचं कर्तव्य सत्तेत असलो तरी आणि स्वतः उद्या किंवा काल पदावर असलो तरी आपण सर्वप्रथम सर्वसामान्याचा अन्याय त्यांच्यावर नागरिकांवर होणार नाही. त्यांच्या सगळ्यात ज्या मूळ गरजा आहेत, ज्या सर्वप्रथम ज्या पद्धतीने आठवडी बाजारीचा तुम्हाला म्हटलं, ज्या आवश्यक अत्यावश्यक आहेत त्याला प्राधान्य देणं हे काम करायचं काम आम्ही विरोधात राहिलोत काय सोबत राहिलोत काय काम करत असताना लोकांचं हित आणि नागरिकांचं सेवा हे समोर ठेवूनच आपण या ठिकाणी काम करतो. पक्ष, गट, तट, विरोध आणि सत्ता हे ठेवून आपण काम करत नाही. आपण सातत्याने रजाकारी शब्द हा वापरतो. नेमकं रजाकारी हा कुणाबद्दल शब्द आहे? जे काही आता त्या नोटिसीवरती ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 1 लाख रुपये भाडं जर वार्षिक एखाद्या गाड्याचे येत असेल 15/20च्या तर त्याचा नुसता नगरपंचायतचा 35,000 रुपये टॅक्स लावलाय वार्षिक. मग त्याला कोणी लावला तो? ह्या ज्या कंपनीने आणि प्रशासनाने दोघांची त्याच्यात हे होती. प्रशासन म्हणजे नेमकं कोण? प्रशासन म्हणजे नगरपंचायतचे मुख्याधिकारी, कर्मचारी. त्यांना त्या कंपनीने कळवलं होतं वर्षभरापासून तो सर्वे केलेला आणि अशा पद्धतीने आम्ही टॅक्स लावतोय हे त्यांनी लेखी स्वरूपात त्या कंपनीने नगरपालिकेला कळवलं होतं की असं आहे, हे योग्य आहे का, हे आम्ही पुढे काम चालू करावं का. तर त्यांनी होय म्हणून तसं लेखी पद्धतीने त्यांनी दिले की आम्हाला हे मान्य आहे सर्वे, त्या पद्धतीने तुम्ही हे करा. परंतु आज ती झालेली चूक मान्य करून तो पूर्ण आता रद्द करण्याचं या ठिकाणी सर्वानुमते मीटिंगमध्ये ठराव घेऊन ठरवण्यात आलेला आहे. त्या पद्धतीने आता सीओ सदरच्या कंपनीला पूर्ण सर्वेक्षण करण्यासाठी 100% पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी पत्र देणार आहेत. आणि बघू आता जे शब्द दिले, जे काही ठरलंय त्या पद्धतीने ते जर होत राहिलं, सकारात्मक ते जर गोष्टी घडत राहिल्या तर आपण त्यांना नक्कीच त्या पद्धतीने आपण सोबत राहू. अन्यथा त्याच्यातही कुठला उलटफेर किंवा समोर एक मागे एक होत असेल तर वाढीव कर या ठिकाणी आम्ही कधी नागरिकांवरती लादू देणार नाही.
तुम्ही आताच म्हणला तर त्या कंपनीने तुमच्यासमोर सांगितलं की नगरपंचायतला हा डाटा जवळपास 1 वर्षभर होता. त्यावेळेस तुम्ही त्यांना काय हरकती दिल्या नाहीत, आम्हाला हे मान्य आहे म्हणून सांगितलं. मग आज सभेमध्येच अचानक कसं काय सर्व एकत्र झालं? कारण की नगरपंचायतच्या प्रशासनाला मुख्याधिकारी असतील, कर्मचारी असतील, ह्या म्हणजे नगरसेवकाला ह्याच्याबद्दल माहिती नव्हती की सर्वेक्षण झालंय, अशा अशा पद्धतीने टॅक्स लावलाय, हे नगरसेवकांना माहिती नव्हती. नगरसेवक मग कुणाला माहित होतं याच्यात? हे त्या प्रशासनाला त्या कंपनीने कळवलं होतं की आमचं सर्वेक्षण झालेलं आहे. ते सर्वेक्षण झालेले 5-6 हजार हे जे काही नोटीस आले त्या सगळ्या नोटिसा त्या पद्धतीने सर्वेक्षण आणि त्या पद्धतीने टॅक्स आम्ही लावतोय हे प्रशासनाला त्यांनी कळवलं होतं आणि प्रशासनाला विचारूनच त्यांनी त्या पद्धतीने पुढील नोटीस वाटप केल्या. परंतु त्या प्रशासनाने आज जसं मीटिंगमध्ये आपण विषय घ्यायला लावलाय तसं त्यांनी तो विषय जो पत्र आपल्याला दिलेलं होतं, जे काही मालमत्तेचा दर त्या ठिकाणी ठरवलाय तो ठराव मंजुरीस तो आपल्या मासिक मीटिंगमध्ये ठेवला असता तर आज ही वेळ आली नसती, लोकांच्याला हा मनस्ताप झाला नसता. परंतु आता त्यांनी ती दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी पूर्ण रद्द करण्याचं ठरवलंय. आपलाही उद्देश आहे की वाढीव कर हा रद्द व्हावा, झालेलं सर्वेक्षण चुकीचं ते रद्द व्हावं, ते त्यांनी मागणी मान्य केल्यामुळे आपल्यालाही अधिकच त्यावर न भाष्य करता लोकहिताचं काम करत असताना आपण कुठलाही राजकीय किंवा कुठलाही द्वेष किंवा कुठलाही स्वार्थ न ठेवता आपल्याला त्या पद्धतीनं फक्त वाढीव कर रद्द व्हावा आणि चुकीचं सर्वेक्षण रद्द करावं ही मागणी मान्य केल्यामुळं आणखी आपण त्यांचा आभार मानून आहे त्या पद्धतीने आता मागणी जी मान्य केली, ज्या पद्धतीने ठराव घेतलाय त्या पद्धतीनेच भविष्यात वाढीव दर न करता आणि चुकीचं सर्वेक्षण डबल करून या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्वेक्षण करून मागणी करायची त्यांनी मान्य केलं. त्याच्यामुळे आता त्यावर अधिक भाष्य काही करण्यात योग्य नाही. आता पुढील ज्या पद्धतीने ते काम करतील त्या पद्धतीने आपण ते पुढील निर्णय ठरवू. म्हणजे आपलं म्हणणं आहे की आपण ज्यावेळेस तक्रार दिली शिवकड की हा विषय मासिक सभेमध्ये घ्या, त्याच्यानंतरच हा विषय घेण्यात आला का अगोदर घेतला होता? नाही आपण दिल्यानंतरच हे घ्यावा लागला, कारण की हा विषय क्रमांकच सगळ्यात शेवटचा होता. कारण की तो विषय ह्याच्यात नव्हताच. ज्यावेळेस लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या, सर्वसामान्य नागरिक आम्हाला कॉल करून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जॉब विचारायला लागले आणि आम्हाला जे त्यांचा अधिकार आहे त्या पद्धतीने आम्हाला एक कळाल्यानंतर आम्ही ते थोडा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हे चुकीच्या पद्धतीने झालंय. म्हणून आम्ही या ठिकाणी त्या आजच्या मासिक मीटिंगमध्ये हा विषय ठेवण्यात यावा म्हणून सगळ्यात शेवटचा विषय हा घ्यावा लागला आणि आपण तो सगळ्यांनी सर्वांनुमते मंजूर केल्यामुळं आपण सगळ्यांचे त्या वतीने आभारही मानतो. आणि आताच आपण म्हणला तर हा विषय सर्वांनी फायनल केला की ह्याच्यामध्ये कर वाढ नाही. मात्र तुम्ही म्हणला हे जर आता कागदावर जर नाही उतरलं तर त्याच्यासाठी आपण जनतेसोबत राहू, त्याच्याबद्दल काय म्हणा? 100% ज्या पद्धतीने मागणी मान्य केल्या, ज्या पद्धतीने मासिक ठरावामध्ये सर्वानुमते जो ठराव घेतलेला आहे की वाढीव कर मंजूर करायचा नाही, चुकीचं सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षण करायचं, त्या पद्धतीने जर ते काम झालं नाही तर आम्ही जनतेसोबत सदैव राहून त्या ठिकाणी पुढील लढा मग पुन्हा ह्यांच्यावरती गैरविश्वास ठेवूनच परत मग प्रशासनाच्या विरोधात आम्हाला लढा द्यावा लागेल आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली. आजच्या ठरावाची कॉपी आम्हाला आता दाखवता येईल का तुम्हाला? आजच्या ठरावाची प्रोसिडिंगची कॉपी आज आपल्याला तात्काळ मिळणार नाही, कारण की प्रोसिडिंग लिहायला काही दिवसाची वेळ असते. 4-5 दिवसानंतर प्रोसिडिंग आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर ती कॉपी आम्हालाही आवश्यक आहे, कारण की आम्ही म्हणल्याप्रमाणे प्रोसिडिंग लिहिली का, आपण ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी मागणी मान्य केली आहे का, तर त्या पद्धतीने प्रोसिडिंग आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेऊ आणि त्या पद्धतीने तुम्हाला ती नंतर त्याची परत द्यायला आपल्याला काय हरकत नाही. धन्यवाद बाबडी शेठ. वेळोवेळी नगरपंचायत हद्दीमधील बैठकीचा फॉलोअप साप्ताहिक गदर न्यूज आणि दैनिक डोंगर गराजाच्या माध्यमातून आपण आपल्या जनतेसोबत आणणारच आहोत. आता प्रतीक्षा आहे 4 ते 5 दिवसानंतर जी कॉपी ठरावाची कॉपी ओरिजिनल ती मीडिया समोर ते देऊ असं सांगितले. नक्कीच नगरपंचायतवर जनतेची आशा आहे, त्यांच्यावर विश्वास आहे आणि नगरपंचायतने जो लादलेला कर नक्कीच जनतेच्या हितासाठी ते करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. मी गदर न्यूज साठी ज्ञानेश्वर लंगे व दैनिक डोंगरकर राजासाठी अनिल भाऊ वाघमारे, वडवणी.